योगा दिन. रात्रभर पाऊस पडलाय काल, भरपूर पाऊस पडलाय काल. सगळं पाणीच पाणी झालंय, पडाच लागलाय पाऊस. गॅलरीत पण पाणी आलंय आमच्या, गॅलरीत पाणी आलंय. कोमट पाणी करून पिणार आणि जरा मेडिटेशन करणार. आता कोमट पाणी पिणार आणि आता जरा मेडिटेशन जाऊन करणार. आज योगा दिन आहे, त्या हिशोबाने आजची सकाळची सुरुवात करतोय आपण मेडिटेशनने. माइंड मिसळ करायला आणि खोबरं, कांदा, लसूण भाजून घेते. त्यांना मिसळ लई झणझणीत होते आणि शिजवून घ्यायचं. मसाला बिसाला कुठं आहे? मसाला आहे की मसाला महालक्ष्मी मसाला, मिसळ मसाला. हा मसाला घातलं की झणझणीत मिसळ होते. ते भाजून घ्यायचं सगळं पेस्ट. मस्त असा खोबरं, कांदा, लसूण असं भाजून घेऊन त्याचं वाटण करायचं. मिसळ खूप छान होते. त्यावर कसं आराध आपण भाजतो त्याच्यामुळं छान लागते मिसळ. असं तुम्ही करून बघा. मिसळ करायला तेल जास्तच घालायचं कट यायला. तेल गरम घालून जिरं मोहरी घालूया. तेजपत्ता, कढीपत्ता घालायचा. कांदा फोडणीसाठी. खूप यायला पाहिजे. कांदा लालसर भाजून घ्यायचा. जेवढं तिखट खातोय आपल्या आवडीप्रमाणे तिखट टाकायचं. तर तिखट जास्तच टाकायचं म्हणजे मिसळ झणझणीत लागते. सांग मला, ठीक आहे. झणझणीत वासाला येतो. मसाला भाजत आलाय. आता मटकी टाकूया फोडणीत. थंड पाणी वरती ती चव जाते. गरम पाणी वरती जरा चिकट आली की खोस वाटते. पप्पांना सांग ते पाव घेऊन म्हणजे ना. पाव घेऊन पाव 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 म्हणजे काय? लादी पाव. लादी पाव तेच आणायला गेले आता. लादी पाव ब्रेड घ्यायला गेला त्यांनी. लादी पाव सांग म्हणले. भेटत नाही तर मिळत नाही तर मिळते सगळं. सांग शंकरपालीला जायला लागणार. बघितलं मी. चांगलं जा की बोकला का का त्याचा काय संबंध आहे? झोप काढलीच नव्हतं 2 तास. नाही जागी होतीस का? मग झोपली का नाहीस? फोन आला मग मग भाई कुठं विचारला. गेला भाई कुठं काय संदर्भाला गेला बघ. व्हिडिओ कॉलिंग केल्यावर कुठलं भूक लागते.
आता झोपली. आता चाय बटर पण खाल्ली जाय. आता जा मस्तपैकी जाऊन एक 2-3 किलोमीटर चल जा. नाही गरज मला नाही. जाऊन जा. 2-3 किलोमीटर काय आहे? आता मला चालायची तेच नाही. काय मग गवारची भाजी मिसळला तडका मार आणि काय आहे तसं पण आपल्याकडे ब्रेड दे आणि भात आहे सकाळचा. त्या भाताला फोडणी लाव. तेच खातोस काय? तेच पोट काय खराब होईल की मिसळ जास्त खाल्लेलं चांगलं. खाय नव्हते पहिलाच. थोडंसं आहे. हा मग ते सपून टाकूया. काय अडचण नाही. मी खायला तयार आहे. काय अरे गवारची भाजी बनव. नाही बनवू नकोस ते. तू खाशील, पप्पा खातात. पप्पा खाणार की पप्पाने चपाती पाहिजे. चपाती पण खातील की नाही? कसं काय चपाती भाजी सकाळी खाल्ली नाही. तू काय पण कर. भात आहे सकाळचा शिल्लक त्याला लाव फोडणी मस्तपैकी. चायनीज मध्ये पण तेच करतात लोक. भात एक दिवस अगोदरच त्यांनी उकळून बिकून ठेवतात आणि मग नंतर फ्राय मारून देतात त्यांनी. तशा प्रकारे भात पण आपला सकाळचा आहेच. संध्याकाळ झाली की मस्तपैकी फ्राय लाव. चटणी मसाला मार व्यवस्थित. शेजवान चटणी वगैरे तर काय आपल्या घरात असला काय विषय होतच नाही. मला पहिला चपाती खायला नाही तर पोट रिकामं वाटतं. कोणाला? मला पप्पाची बी तसंच वाटलं असं. तुझा काय संबंध आहे चपातीचा आणि तुझा? तू मग भात सकाळी खाणार. चपाती कुठे बनवली? मिसळच बनवली. तू भात खातीच आहे बघल तेव्हा. भात आणि तुला दूध भात दूध हेच खातीच आहे. तुला आणि चपातीचा काय संबंध आहे? मला काय चपाती संध्याकाळी करते. गवारची भाजी करणार आहे. तू काय मला फक्त काय कर. मिसळ दे त्यानंतर ब्रेड दे त्यानंतर मला फक्त फोडणीचा भात दे. बाकी मला काय नको. मी झोपतो शांत. ठीक. मी काय बोलू सांग. आज अगं तुला काय गव्हर्नमेंट हॉलिडे जीएस आहे का तुझा आजचा? जीएसचा काय संबंध आहे? मग? नको मला वाटायला. आज जायची इच्छा नाही. आज रेस्ट उद्यापासून आणि आहेच की कंटिन्यू रोज जायचं. आज नाही जात. जा की बायका त्यांनी येतात स्टेडियमला जाऊन फिरणे. आणि आज संडेचं कोणी येत नाही जास्त. आज संडेचं खरं म्हणजे वॉकिंगच कोण करत नाही जास्त. म्हणून तू जाईन आलेस आहे काय? त्याच्याबद्दल नाही पण नाही आज जाऊच वाटणार आले. पताने मिसळ खाऊन सुस्त झाली. मिसळ खाल्ली की सुस्तपणा येते. पलीकडे बिल्डिंग मध्ये बरेच गाड्या बिड्या होत्या. जेवण ते नव्हतं काय बाळका? मला काय समजलं ते व्हय, ते काय बकरं कापले त्याने आज. का? आज त्यांचं ते देवाला बकरं घेऊन गेले. 4 कोंबड्या आणि 1 बकरं. आम्हाला बोललं असतं मी गेलो असतो की. आम्हाला काय त्यांची पाहुणे आले होते. पाहुणे काय पलीकडचे पण होतेच किती. तेच की त्याच्या ओळखीचे त्याचा प्रोग्राम केला रे. ते बकऱ्याला हार घालतात आणि त्याला वाजवत घेऊन जातात मंदिरात आणि त्याला काय करून ते कापतात. कोण म्हणलं तुला? हे समोरचे काय म्हणाल ते काय? मला फक्त सांगितलं असतं ना. मी फक्त एकच म्हणलो असतो. किती वाजता टायमिंग विचारलो असतो. त्याच्या पुढे मी काय विचारलो नसतो. ओळख नाही काय नाही तुला पण. नाही मी सेपरेट बसलो असतो. माझ्यामुळे ताट करा माझं मी जेवतो आणि निघतो. मी काय विचारलो नसतो कधी. फक्त मला टायमिंग सांगावं. मी माझं तुला आवाज आला नाही? ते मोठ्यानं काय तर बोलत होते बघ. हा बोलतो ते 1-2 वेळा काहीतरी वरच्या तू आंघोळीला गेला सवाल. मोठ्यानं बोलले बाहेर आलो. काय झालं? प्रचार कसला करायला लागला बघते तर हे. बकरं वगैरे कावलं म्हणाल तर मी गेलो असतो. 1 बकरं आणि 4 कोंबडी घेऊन जाऊन मंदिरात. काय नाही काय त्यांचा आता प्रोग्राम. 1 बकरं 4 कोंबडी कापल्यात. कुठं खापायचं एवढं सांग. मला बोललं असतं तर मी कमीत कमी मदत केलं असतो की नाही 1/2 किलोची तरी. दुकान करतोस. त्यांचे पाहुणे एवढे आलेत. पाहुणे बायका त्यांनी करतात ते. पलीकडचे पण जेवायला ते पोरी बिरी समोर होतं. क्वार्टर खाली गेले बघ. ते पाहुण्यांची पाहुण्यांना राहण्यासाठीच ते गेले. म्हणजे मी समोर क्वार्टर स्वच्छ केले ना ते. समोरचं पुढचं हा ते पाहुण्यांसाठी गेले. पाहुणे राहतील कुठे. त्यासाठी ते साफसफाई करतात त्यांनी. हा होय. राहण्याची सोय करण्यासाठी. राहायची सोय. मला वाटलं कोणतरी राहायला यायला वाटतं. नाही त्याच्यासाठीच केलंय ते. म्हणजे येतं बकर बिकर कापलं ते एम्प्लॉय आहेत. एम्प्लॉयचे आहेत की नको. बरं आहे ना. इथं ज्यांची जागा जमिनी गेल्या त्यांना इथं नोकऱ्या बिकऱ्या दिल्यात. नाही म्हणलं तर 60-70 हजार रुपये त्यांना पगार आहे महिन्याला कमीत कमी. त्यांचं काय ते देवाचं ते मागणी असते ना. ते मागणी काय ते करतात. 60-70 हजार रुपये त्यांना पगार आहे. 60-70 जास्तच पगार आहे खरं तर. 80-90. हा तेवढा पगार आहे. क्वार्टर फॅसिलिटी ते वेगळं. एक चांगली लाईफस्टाईल आहे ती वेगळं. ठीक आहे. कॉलनी एक स्ट्रक्चर लाईफ आहे ती वेगळं. वर्क लाईफ बॅलन्स आहे वेगळं. आणि कामं तर काय करतात काय कामं करत नाही विषय. आणि त्या स्थायिक आहेत ते विषय वेगळा. इथं राहत नाही म्हटलं तर त्यांची जर इकडे लोकलचीच आहे म्हटल्यानंतर ती इकडच्या इकडे गाव त्यांचं गाव आहे त्यांचं जवळपास लोकलची आहे म्हटल्यानंतर
बाहेर कुठे घरं इथं राहतात तिथे घरं बांधकाम करू शकतात. नाही म्हटलं तर हैदराबादला लागूनच आहे हे गाव ते, त्यामुळे इकडे डेव्हलपशन खूप आहे. त्यामुळे यांची गावं म्हण सगळी हैदराबाद म्हणजे लई भारी आहे. म्हणजे नाही म्हटलं तर सगळं असं एक वेल लाईफ वाटतंय इकडं खरं बघायला गेलं तर. शंकरपल्ली साईडला शंकरपल्लीची गावं देऊन बघशील तू, अरे बाप रे बाप काय गाव. लय भारी. आपलं गडिंगच तालुका पण आहे, पण शेवटी कसं आहे कोल्हापूर लागलं कुठं आणि तालुका लागला आपला कुठं. आपल्या तालुक्याच्या निर्भरवर त्याच्यावर निर्भर आहे म्हणजे आजरा गडिंग्लज, आजरा आणि चंदगड हे दोन तालुका त्याच्यावर गडिंग्लज तालुक्यावर निर्भर आहे. आणि गडिंग्लज कोल्हापूरवर निर्भर आहे. कोल्हापूर लागले 50-60 किलोमीटर एवढा फरक आहे. ह्यांचं असं नाही आहे. ह्यांचं कसं आहे आता इथून 10-15 किलोमीटरवर सगळ्या सिट्या चालू झाल्या, त्या सगळ्या सिट्याच चालू झाल्या. हायटेक नाही म्हणलं तर इथून 25-30 किलोमीटर हायटेक आहे. हायटेक लागलं की हैदराबादला लागूनच सगळं डेव्हलपशनच. हैदराबादचं हॉस्पिटल चांगलं आहे, फॅसिलिटी चांगली आहे. कुठल्या हैदराबादची हायटेक आहे, मेडिकल आहे, परत चंदानगर आहे. हे किती मस्त आहे सुविधा. आता हायटेक मेडिकलला ऍडमिट करतात का आपल्या? करतात वाटतं. पहिले करत नव्हते म्हणून म्हणलं. हॉस्पिटलची सुविधा चांगली आहे. पहिला कॉलनी चांगली होती, कॉलनीमध्ये सुविधा होती. आता सगळं हळूहळू कमी झालेलं आहे. परत वाढत का आता? संध्याकाळचे 6:45 वाजले. दिवाबत्ती केली. दिवाबत्ती केल्यानंतर मन कसं प्रसन्न वाटते घरामध्ये, छान वाटते घरामध्ये. आता भाजीची तयारी, गवार निवडते आता.